लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. मुंबईला उष्णतेचा येलो अलर्ट. 9 मे पर्यंत उकाडा कायम राहणार. मुंबईसह ठाणे, रायगड आणि कोकण किनारपट्टीवर उष्णतेच्या लाटेचा इशारा. दुपारनंतर गडगडाटासह पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. मुंबईतील फेरीवाल्यांना QR कोडचं ओळखपत्र दिले जाणार. बांगलादेशींना हद्दपार करण्यासाठी उपाययोजना. ही प्रक्रिया 5 आठवड्यामध्ये पूर्ण करण्याचे उच्च न्यायालयाचे पालिकेला आदेश. तांत्रिक बिघाडामुळे बंद असलेली मुंबई मोनोरेल 7 मे ऐवजी आता मे अखेरपर्यंत सुरू होण्याची चिन्ह. ताफ्यामध्ये नवीन मोनो दाखल झाल्या असून अंतिम सुरक्षा चाचणी बाकी. त्यामुळे मोनोरेलसाठी प्रवाशांना आणखी काही आठवडे वाट पाहावी लागणार. म्हाडाच्या घरांसाठी आतापर्यंत 60,556 अर्ज, यातील 41,090 अर्ज अनामत रकमेसह प्राप्त झाल्याची माहिती. म्हाडाच्या 2,640 घरांच्या ऑनलाईन नोंदणीसाठी 14 मे पर्यंत मुदतवाढ. 10वी-12वीच्या परीक्षा शुल्कामध्ये वाढ. ही शुल्कवाढ जून-जुलैमध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेपासून लागू केली जाणार असल्याची मागणी. या शुल्कवाढीमुळे पालकांच्या खिशाला कात्री बसणार. 1ली ते 12वीच्या शिक्षकांना व्यावसायिक प्रशिक्षण दिलं जाणार. शालेय शिक्षण विभागाचा निर्णय. सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, पर्यवेक्षकांना दरवर्षी 50 तासांचं व्यावसायिक विकास प्रशिक्षण पूर्ण करणं अनिवार्य. पावसाळापूर्व दुरुस्तीसाठी मुंबई विमानतळावरील दोन्ही धावपट्ट्या आज सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बंद राहणार. 6 तासांच्या काळामध्ये होणारी सर्व विमान उड्डाणं पूर्वपणे स्थगित. प्रवाशांनी विमान प्रवासाच्या वेळेबाबत एअरलाईन्सशी संपर्क साधण्याचं आवाहन. डहाणू दिवा लोकलच्या डब्यामध्ये सर्वत्र गुजराती जाहिराती. मराठी भाषेला दुय्यम स्थान दिल्याचा आरोप. मराठी प्रवाशांमध्ये नाराजी. राज्यामध्ये गेल्या 3 वर्षांमध्ये 6,152 कैद्यांना पॅरोल आणि फर्लोवर सोडलं. त्यापैकी 40 कैदी फरार असल्याची माहिती. नसरापूर घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचे लैंगिक अत्याचाराच्या गुन्हेगारांना पॅरोल न देण्याचे निर्देश. लवकरच कायद्यामध्ये सुधारणा करण्यात येणार. पुणे आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये पुढील 2 दिवस पावसाचा येलो अलर्ट. गेल्या काही दिवसांमध्ये तापमान 40 अंशांवरून खाली आल्यानं उष्णतेपासून दिलासा. आता विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. पुरंदर विमानतळासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना विमानतळ कंपनीमध्ये भागीदारी मिळणार. बाधित शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन केली जाणार. यामुळे स्थानिक शेतमालाच्या निर्यातीला मोठी गती मिळणार. महिला सुरक्षेसाठी पुणे महापालिका आणि पोलिसांची आज संयुक्त बैठक. महिला सुरक्षेसाठी करावयाच्या उपाययोजनांचा रोडमॅप या बैठकीमध्ये निश्चित केला जाण्याची शक्यता. कायदा आणि सुव्यवस्था अधिक कडक करण्यावर भर दिला जाणार. नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या हद्दवाढीमध्ये समाविष्ट झालेल्या नवीन गावांमधील सातबारा उतारे आता बंद होणार. हद्दवाढीमधील गावांना आता सातबाराच्या ऐवजी प्रॉपर्टी कार्ड मिळणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रॉपर्टी कार्ड देण्याचे निर्देश दिले. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकाविरोधात हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठामध्ये जनहित याचिका. धर्मस्वातंत्र्य विधेयकामध्ये अनेक तरतुदी असंवैधानिक असल्याचा याचिकाकर्त्यांचा आरोप. याचिकेवर उद्या सुनावणी होणार. बेकायदेशीर इंधन तस्करी करणारी 3 जहाजं गुजरातच्या धक्क्याला. अलंग शिपयार्डकडे नेण्यास मुंबई हायकोर्टाची परवानगी. सुरक्षेचा धोका लक्षात घेऊन मालकांची जहाजं सोडण्याची मागणी कोर्टानं फेटाळली. लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.